सो जर्मनीमध्ये राहून एक गोष्ट शिकली आहे मी. वीकेंड्स वाया घालवायचे नाहीत. बॅग उचला, ट्रेन पकडा और निकल पडो. ड्रेसडेन ट्रिप एक्झॅक्टली अशीच झाली. झिरो प्लॅनिंग, फुल किऑस आणि ऑब्व्हियसली मी. ट्रेनमध्ये बसले की मला खूप फिलॉसॉफिकल वाटत होतं ऑनेस्टली. लाईक बघा, विंडोमध्ये रिफ्लेक्शन दिसतंय, बाहेर जर्मनी दिसतीये आणि डोक्यात काय चाललंय? सँडविच कधी खाणार? व्हेरी डीप, व्हेरी इंटेलेक्च्युअल. बट सिरियसली दो, हे व्ह्यूज बघून मन शांत होतं यार. सो ड्रेसडेनला जायला डायरेक्ट ट्रेन नव्हती. तिकडे जायला कनेक्टिंग ट्रेन असतात आणि ऑब्व्हियसली मी कन्फ्यूज झाले. पण शेवटी पोचले अँड दॅट वॉट मॅटर्स, राईट? आणि हे बघा, हे शॉर्ट्स बघताना मला स्वतःच बिलीव्ह होत नाही की मी ॲक्च्युली इथे होते. जर्मनी इतकं सुंदर आहे यार. समटाइम्स मी जस्ट बघत असते. आणि ऑब्व्हियसली पोचल्यावर पहिलं काम म्हणजे जेवण. पोटॅटो सॅलेड आणि चिली चीजी फ्राईज विथ दिस व्ह्यू समोर. यार ऑनेस्टली हे जेवण डबल टेस्टी लागलं. ओके, बास्टाय ब्रिज, द होल रिझन मी ड्रेसडेनला गेले होते. आणि भाई, काय फोटो झाले, काय सुंदर दिसतीये. बट इन पर्सन इट हिट्स डिफरंट, रिअली डिफरंट. मग आम्ही वर चढायला सुरुवात केली आणि लेट मी टेल यू, हे स्टेअर्स बघून माझं जिम मेंबरशिपचं गिल्ट थोडं कमी झालं. कार्डिओ झाला ऑफिशियली. आणि मग हे दिसलं. काही बोलायचीच गरज नाही ना. आणि मग हा मोमेंट आला. एक बटरफ्लाय आणि जस्ट बसली. मी ऑब्व्हियसली लाईक अ क्रीप जवळ गेले आणि शॉट घेतला. आणि वरून ही रिव्हर दिसते, एल्ब रिव्हर. आणि भाई, तो ब्ल्यू कलर, ते रॉक्स, ती ग्रीनरी, फोन कॅमेराने जस्टिसच होत नाहीये ऑनेस्टली. यू जस्ट हॅव टू कम हिअर. आणि हे रॉक्स इतके युनिक आहेत, जगात कुठेही असे फॉर्मेशन्स नाही. बास्टायला यांना सिरियसली बकेट लिस्टमध्ये असलंच पाहिजे. आणि मग परत जायची वेळ आली आणि मी क्लिअरली जायला तयार नव्हते. पण ट्रेन आहे, काय करणार? हा क्लिप मी का घेतला ऑनेस्टली मला माहीत नाही, पण इट फेल्ट राईट ॲट द टाइम. अँड दॅट्स व्लॉग लाईफ. आणि मग मी सिटीमध्ये परत आले. सो बास्टाय नंतर मी गेले झ्विंगर पॅलेसला. आणि दिस इज ड्रेसडेन्स मोस्ट फेमस स्पॉट. आणि भाई, इतकं ग्रँड आहे की मी लिटरली तोंड उघडं करून बघत होते. लाईक हे लोकांनी बांधलं कसं? हात होते का त्यांना नॉर्मली? आणि बेल्स वाजल्या. ऑनेस्टली दॅट साऊंड त्या पॅलेसमध्ये एकदम फिल्मी वाटलं. मी ऑब्व्हियसली टुरिस्ट की तरह खुश झाले. And this man was playing violin in front of the palace.
आणि ऑनेस्टली हे सगळं मिळून पॅलेस, म्युझिक, दिस लाईट, ड्रेसडेनने हा मोमेंट दिलाय. मी खूप ग्रेटफुल आहे ऑनेस्टली. आणि मग परत जायची वेळ आली. रात्रीची ट्रेन, डार्क आउटसाईड, थकलेले पाय, पण मन खुश. ड्रेसडेनने एक्सपेक्टेशनपेक्षा जास्तच दिलंय ऑनेस्टली. सोलो ट्रिप्स अशाच असतात. यू गो ॲज अ पर्सन बट कम बॅक ॲज अ डिफरंट वन. ओके, दॅट वॉज डीप, बट आय एम टायर्ड. बट सिरियसली ड्रेसडेन जा, बस जा, रिग्रेट नाही होणार यार.